छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजांचा इतिहास आपल्या साठी अगदी मोठ्या पडद्यावर अतिशय नेमकेपणाने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सातत्याने गेली अनेक वर्ष मांडत आलेले आहेत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. आज खास ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार, खूप स्वागत आहे तुमचं. जय शिवराय. जय शिवराय. क्या बात आहे. गेले अनेक वर्ष म्हणजे शिवराज अष्टकाचेच असे सिनेमे आलेत तेव्हापासून आपण वेगवेगळ्या सिनेमांच्या निमित्तानं भेटलेलो आहोत. कधी कधी असं होतं जेव्हा तुम्ही त्या ऐतिहासिक सिनेमांची लाट आणलीत आणि मग बाकीचे त्या लाटेत सामील झाले, उड्या मारल्या त्यांनी, असं मी म्हणेन. पण आता मागचंच वर्ष पाहिलं तर अनेक प्रकारचे सिनेमे आले होते. म्हणजे अगदी बाई पण भारी देवा असेल, झिम्माटू असेल, कुठेतरी स्त्रीप्रधान विषयसुद्धा आले, की अगदी वाळवीसारखा एक वेगळा विषयही होता, किंवा काही काळापूर्वी वेड पण आला. एक खूप सारं वैविध्य आपल्याला मागच्या वर्षात पाहायला मिळालं. म्हणजे लॉकडाऊन नंतरची जी 2-3 वर्ष होती त्याच्यात आता वैविध्यपूर्ण विषय समोर येत आहेत आणि पुन्हा एकदा तुमचा एक वेगळा ऐतिहासिक सिनेमा येतोय. तर तुम्ही ही लाट कधी मानता का तसं काहीच नाही, दरवर्षी आपल्याला हवा तर आपण एक छान सिनेमा आणायचा असं ठरवलंय, काय आहे? मी लाटेचं काही म्हणजे मला वाटत नाही. तो फरक म्हणजे ऑफकोर्स तुम्ही मानत नाही, पण मला त्याबद्दल जाणून घ्यायचं की तुम्ही त्याकडे कसं पाहता, का काही तो फरक पडत नाही कधी? हा नाही, उत्तम सिनेमा हा उत्तम सिनेमा असतो हे मला वाटतं. मी स्वतः अनेक जॉनर्स बघणं एन्जॉय करतो. म्हणजे मी वाळवीसुद्धा पाहिला आहे, मी वेडसुद्धा पाहिला आहे, मला फार आवडले सिनेमे. त्याच्यानंतर आत्ता निखिल लांजेकर, माझा धाकटा भाऊ, त्यांनी सापळा नावाचा एक थ्रिलर सिनेमा स्वतः डिरेक्ट केला. तर असे विविध प्रकारचे विषय मला आवडतात. पण मला मेकर म्हणून, फिल्म मेकर म्हणून किंवा कथाकार म्हणून, म्हणजे गोष्ट सांगणारा म्हणून, स्टोरी टेलिंग मला ऐतिहासिकच करायला आवडतं. कारण मला त्याच्यामध्ये कधी तुम्ही वेगळ्या विषयांना हात घालणार आहात का आता तरी तो विषय मूड नाही? आता फोकस हा शिवचरित्र आहे. म्हणजे जे श्री शिवराज अष्टक आपण सर्व प्रेक्षकांना कमिट केलेलं आहे ते शंभू छत्रपतींचं चरित्र आणि आता येऊ घातलेला मुक्ताई, तर ते संत चरित्र आहे. तर ह्या गोष्टींची कुठेतरी नवीन पिढीला गरज आहे, आपल्या सर्वांना गरज आहे. म्हणजे मुक्ताईच्या बाबतीत आपण नंतर बोलूच, म्हणजे पण ते करत असताना आलेले अनुभव अजून विलक्षण आहेत. शिवरायांचा छावा तयार करताना आलेले अनुभव वेगळे आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी या सगळ्याकडे अशा रीतीने बघतो की मला ह्या माध्यमाची जी जबाबदारी आहे आणि या माध्यमाचा जो प्रभाव आहे त्या दोन्हीच्या बाबतीत काम करावं असं वाटतं. आणि त्यामुळे इतिहास उत्तम पद्धतीने, इतिहासाची प्रेरणा म्हणू आपण, कारण सिनेमा काय ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकत नाही, पण इतिहासाची प्रेरणा जी आहे की मी जाऊन इतिहास वाचला पाहिजे, ही प्रेरणा देणारे हे चित्रपट आहे. किंवा मी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, ही प्रेरणा देणारे हे चित्रपट आहेत. तर ते मला माझी जबाबदारी म्हणून करावेसे वाटतात. आणि ते सिनेमाकडे जबाबदारी म्हणून पाहणारे फार हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी दिग्दर्शक असतात. तर त्यामुळे मी ते जबाबदारीने बनवतो सुद्धा. आपण पाहिलं की महाराजांच्या कृपेने, आऊसाहेबांच्या कृपेने, भवानीच्या कृपेने आजपर्यंत कुठल्याही सिनेमावरती वाद नाही उद्भवला. त्याचं कारण ते पक्क्या पुराव्यांवरती कमीत कमी लिबर्टी घेऊन बनवायचा प्रयत्न केला. अर्थात माझ्यावर तो आरोप काही समीक्षक करतात की ह्याचे चित्रपट हे डॉक्युमेंटरीश असतात. असू देत, पण त्याच्यामुळे कुणाच्या भावना नाही दुखावत, हे नक्की. कलात्मक मूल्य त्याचं टिकवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो आणि ते टिकतंही कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याचं एक उदाहरण आहे की ते प्रेक्षकांचा प्रतिसाद अदरवाईज मला मिळाला नसता. तर मला असं वाटतं की ते जबाबदारीने बनवणं, दोन्ही प्रकारच्या, ऐतिहासिक जबाबदारी पण आहे, सामाजिक जबाबदारी पण आहे आणि सिनेमा मेकर म्हणून कलात्मक जबाबदारी पण आहे. तर हे तिन्ही जबाबदारीने तुम्ही जर बनवलं तर महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि फक्त आता एक शेवटचा प्रश्न जो माझ्या मनात गेल्या अनेक वेळेला जेव्हा जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा हा एक छान प्रश्न पडतो, जे आज मी धाडस करते विचारायचं, की हे सिनेमे आम्हाला खूप काही देतात. अर्थातच आपला तो अख्खा इतिहास कसा होता याची एक छान झलक आणि खूप डीपमध्ये ते आम्हाला सगळं आम्ही जाणून घेतो. प्रेक्षकांना भरभरून देतात हे सिनेमे. तुम्हाला स्वतःला हे सिनेमे काय काय देतात? खूप काही देतात. म्हणजे इन टर्म्स ऑफ, म्हणजे अगदी मटेरियलिस्टिक अर्थाने बोलायचं झालं तर मला बऱ्यापैकी यश या सिनेमांनी दिलं आहे, लोकप्रियता दिली आहे, लोकांमधनं आदर मिळवून दिलेला आहे. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं.
पण याच्या पलीकडे जाऊन आपण जन्माला आल्यानंतर काहीतरी करून चाललो आहोत ही भावना खूप मिळते आहे या सगळ्यामधनं. कारण मग हे सगळं मला कधी जाणवायला लागलं पावनखिंडच्या सगळ्या प्रोसेसनंतर. कारण पावनखिंडच्या दरम्यान कोविड आला. कोविडमध्ये आमचा जो माझा सगळ्यात जवळचा मित्र प्रमोद कहार जो आपला संकलक होता तो पावनखिंडचा शेवटचा भाग एडिट करून तो गेला. आणि मग तो वारल्यानंतर मला ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली की कोणाचाही काळ कधी येऊ शकतो, पण तो गेल्यानंतर तुम्ही काय करून ठेवलं आहे हेच राहणार आहे. तर त्यामुळे हे सिनेमे मला ती एक जाणीव देतात चांगली छान समाधानाची की हां आपण आता 5 चित्रपट म्हणजे बऱ्यापैकी काम आपण जर मानलं तर तेवढं निश्चित करून चाललो आहोत. म्हणजे इथून पुढे जे काही देईल देव ते सगळं आपल्याकडे तो कालखंड आहेच की जो युटिलाइज पण आता जे लोक मानतायत म्हणजे लहान लहान मुलांचे पालक येऊन भेटतात आणि मला जेव्हा म्हणतात की सर तुम्ही फार मोठं काम करताय, मला ते तुटपुंजच वाटतं खरं सांगायचं तर. माझ्या शक्तीनुसार माझ्या कुवतीनुसार मी ते करतोय, पण आत्ताच्या पिढीपर्यंत नवीन पिढीपर्यंत येणाऱ्या अगदी चिमुकल्यांपर्यंत तो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून थोडाफार का होईना पोचतोय. त्यातला कोणीतरी उद्या वाचन करेल, अभ्यास करेल, अजून चांगला इतिहास शोधून काढेल, संशोधन करेल. तर याचं बीज कुठेतरी रोवता आलंय याचं समाधान मला वाटतं. म्हणजे ही तुमची संपत्ती आहे. लोक खूप प्रॉपर्टी ठेवतात, तुम्ही असं ते सिनेमे घेत घेत त्यांची भर पाडत चाललाय. हा पण ती जी प्रॉपर्टी करतात ती प्रॉपर्टी इथेच ठेवून जावी लागते आणि नंतर ती प्रॉपर्टीवरती एन्क्रोचमेंट्स वगैरे होतात. माझ्या प्रॉपर्टीवरती एन्क्रोचमेंट झाली तर मला आवडेल. खरंच हा खूप मोठा विचार आहे आणि फार कमी जण सिनेमा या माध्यमाकडे इतक्या जाणीवपूर्वक, इतक्या वेगळ्या नजरेने, इतक्या. आणि आता शिवरायांचा छावा हा सिनेमा आता 2024मध्ये पहिली भेट ही तुम्ही घेऊन येत आहे आमच्यासाठी. शिवराज अष्टक अर्थात आम्ही इतकं छान अनुभवलेलं आहे आणि आता शिवरायांचा छावा एक पूर्ण वेगळा सिनेमा तुम्ही समोर आणताय. थोडं याबद्दल आता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साकल्याने अभ्यासतो बरेच जण आणि मला असं लक्षात आलं या सगळ्या प्रवासामध्ये की खूप जणांचा खूप छान अभ्यास आहे. मलाही बऱ्याचदा त्या सगळ्यांची मदत होते. प्रेक्षक असतात, अभ्यासक असतात, वाचक असतात, व्यासंगी असतात इतिहासाचे. परंतु मला या सगळ्या प्रवासात असंही लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराज हा एवढा तेजस्वी पुरुष आपल्याकडे होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र, तर त्यांच्याबद्दल मात्र थोडंसं आपण दुर्लक्ष केलेलं आढळतं. तर त्यामुळं मला असं वाटलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर, त्यांच्याबद्दल आपुलकी, त्यांच्याबद्दल प्रेम किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. परंतु त्यांच्या वरती आपल्याला म्हणजे अगदी जुन्या काळामध्ये खरं तर अन्यायच झाला या इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वावरती. आणि नंतर मात्र अनेक संशोधकांनी, वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, तर या सगळ्यांनी त्यांना त्या बदनामीच्या चिखलातून बाहेर काढलं. म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकांमधनं ते कमी पोचले, पण नंतर मग आता सिनेमांमधनं ते आता मला असं वाटतं की ते पोचवावं असं मला वाटलं की शिवराज अष्टकाला जी लोकप्रियता मिळाली, शिवराज अष्टकाला जे प्रेम मिळालं रसिकांचं, त्याचा विचार करून की प्रेरणा ही देता यावी की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा तुम्ही जाऊन वाचा. कारण 120 लढाया, 120च्या सुमारास एवढा मोठा आकडा आहे त्यांच्या लढायांचा, जो न हरलेला अविजित राजा आहे आपला. आणि अत्यंत तरुण वयामध्ये त्यांनी हा पराक्रम करून दाखवला. केवळ 9 वर्षामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे आपलं हिंदवी स्वराज्य, ते 1.5 पटीने वाढवलं होतं. सगळ्या पातशाह्यांना, सगळ्या परकीय सत्तांना एका वेळी त्यांनी अंगावर घेतलं. मी लाटेचं काही म्हणजे मला वाटत नाही फरक. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही मानत नाही, पण मला त्याबद्दल जाणून घ्यायचं की तुम्ही त्याकडे कसं पाहता, का काही तो फरक पडत नाही कधी? हा नाही, उत्तम सिनेमा हा उत्तम सिनेमा असतो हे मला वाटतं. मी स्वतः अनेक जॉनर्स बघणं एन्जॉय करतो. म्हणजे मी वाळवीसुद्धा पाहिला आहे, मी वेडसुद्धा पाहिला आहे, मला फार आवडले सिनेमे. त्याच्यानंतर आत्ता निखिल लांजेकर माझा धाकटा भाऊ, त्यांनी सापळा नावाचा एक थ्रिलर सिनेमा स्वतः डिरेक्ट केला. तर असे विविध प्रकारचे विषय मला आवडतात. पण मला
मेकर म्हणून, फिल्म मेकर म्हणून किंवा कथाकार म्हणून, म्हणजे गोष्ट सांगणारा म्हणून स्टोरी टेलिंग मला ऐतिहासिकच करायला आवडतं. कारण मला त्याच्यामध्ये होते कधी तुम्ही वेगळ्या विषयांना हात घालणार आहात का आत्ता तरी तो विषय मूड नाही आता फोकस हा शिवचरित्र आहे. म्हणजे जे श्री शिवराज अष्टक आपण सर्व प्रेक्षकांना कमिट केलेलं आहे ते शंभू छत्रपतींचं चरित्र आणि आता येऊ घातलेला मुक्ताई, तर ते संत चरित्र आहे. तर ह्या गोष्टींची कुठेतरी नवीन पिढीला गरज आहे, आपल्या सर्वांना गरज आहे. म्हणजे मुक्ताईच्या बाबतीत आपण नंतर बोलूच, म्हणजे पण ते करत असताना आलेले अनुभव अजून विलक्षण आहेत. शिवरायांचा छावा तयार करताना आलेले अनुभव वेगळे आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी या सगळ्याकडे अशा रीतीने बघतो की मला ह्या माध्यमाची जी जबाबदारी आहे आणि या माध्यमाचा जो प्रभाव आहे त्या दोन्हीच्या बाबतीत काम करावं असं वाटतं. आणि त्यामुळे इतिहास उत्तम पद्धतीने, इतिहासाची प्रेरणा म्हणू आपण, कारण सिनेमा काय ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकत नाही, पण इतिहासाची प्रेरणा जी आहे की मी जाऊन इतिहास वाचला पाहिजे, ही प्रेरणा देणारे हे चित्रपट आहे. किंवा मी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, ही प्रेरणा देणारे हे चित्रपट आहेत. तर ते मला माझी जबाबदारी म्हणून करावेसे वाटतं. आणि ते सिनेमाकडे जबाबदारी म्हणून पाहणारे फार हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी दिग्दर्शक असतात. तर त्यामुळे मी ते जबाबदारीने बनवतो सुद्धा. आपण पाहिलं की महाराजांच्या कृपेने, आऊसाहेबांच्या कृपेने, भवानीच्या कृपेने आजपर्यंत कुठल्याही सिनेमावरती वाद नाही उद्भवला. त्याचं कारण ते पक्क्या पुराव्यांवरती कमीत कमी लिबर्टी घेऊन बनवायचा प्रयत्न केला. अर्थात माझ्यावर तो आरोप काही समीक्षक करतात की ह्याचे चित्रपट हे डॉक्युमेंटरीश असतात. असू देत, पण त्याच्यामुळे कुणाच्या भावना नाही दुखावत हे नक्की. कलात्मक मूल्य त्याचं टिकवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो आणि ते टिकतंही कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याचं एक उदाहरण आहे की ते प्रेक्षकांचा प्रतिसाद अदरवाईज मला मिळाला नसता. तर मला असं वाटतं की ते जबाबदारीने बनवणं, दोन्ही प्रकारच्या, ऐतिहासिक जबाबदारी पण आहे, सामाजिक जबाबदारी पण आहे आणि सिनेमा मेकर म्हणून कलात्मक जबाबदारी पण आहे. तर हे तिन्ही जबाबदारीने तुम्ही जर बनवलं तर महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि फक्त आता एक शेवटचा प्रश्न जो माझ्या मनात गेल्या अनेक वेळेला जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा हा एक छान प्रश्न पडतो, जे आज मी धाडस करते विचारायचं, की हे सिनेमे आम्हाला खूप काही देतात. अर्थातच आपला तो अख्खा इतिहास कसा होता याची एक छान झलक आणि खूप डीपमध्ये ते आम्हाला सगळं आम्ही जाणून घेतो. प्रेक्षकांना भरभरून देतात हे सिनेमे. तुम्हाला स्वतःला हे सिनेमे काय काय देतात? खूप काही देतात. म्हणजे इन टर्म्स ऑफ, म्हणजे अगदी मटेरियलिस्टिक अर्थाने बोलायचं झालं तर मला बऱ्यापैकी यश या सिनेमांनी दिलं आहे, लोकप्रियता दिली आहे, लोकांमधनं आदर मिळवून दिलेला आहे. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. पण याच्या पलीकडे जाऊन आपण जन्माला आल्यानंतर काहीतरी करून चाललो आहोत ही भावना खूप मिळते आहे या सगळ्यामधनं. कारण मग हे सगळं मला कधी जाणवायला लागलं, पावनखिंडच्या सगळ्या प्रोसेसनंतर. कारण पावनखिंडच्या दरम्यान कोविड आला. कोविडमध्ये माझा सगळ्यात जवळचा मित्र प्रमोद कहार, जो आपला संकलक होता, तो पावनखिंडचा शेवटचा भाग एडिट करून तो गेला. आणि मग तो वारल्यानंतर मला ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली की कोणाचाही काळ कधीही येऊ शकतो, पण तो गेल्यानंतर तुम्ही काय करून ठेवलं आहे हेच राहणार आहे. तर त्यामुळे हे सिनेमे मला ती एक जाणीव देतात चांगली, छान, समाधानाची, की हां, आपण आता 5 चित्रपट म्हणजे बऱ्यापैकी काम आपण जर मानलं तर तेवढं निश्चित करून चाललो आहोत. म्हणजे इथून पुढे जे काही देईल देव ते सगळं आपल्याकडे तो कालखंड आहेच की जो युटिलाइज, पण आता जे लोक मानतायत, म्हणजे लहान लहान मुलांचे पालक येऊन भेटतात आणि मला जेव्हा म्हणतात की सर तुम्ही फार मोठं काम करताय, मला ते
तुटपुंजच वाटतं खरं सांगायचं तर. माझ्या शक्तीनुसार माझ्या कुवतीनुसार मी ते करतोय. पण आत्ताच्या पिढीपर्यंत, नवीन पिढीपर्यंत, येणाऱ्या अगदी चिमुकल्यांपर्यंत तो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून थोडाफार का होईना पोचतोय. त्यातला कोणीतरी उद्या वाचन करेल, अभ्यास करेल, अजून चांगला इतिहास शोधून काढेल, संशोधन करेल. तर ह्याचं बीज कुठेतरी रोवता आलंय याचं समाधान मला वाटतं. म्हणजे ही तुमची संपत्ती आहे. लोक खूप प्रॉपर्टी ठेवतात, तुम्ही असे ते सिनेमे घेत घेत त्यांची भर पाडत चाललाय. हा, पण ते जी प्रॉपर्टी करतात ती प्रॉपर्टी इथेच ठेवून जावी लागते आणि नंतर ती प्रॉपर्टीवरती एन्क्रोचमेंट्स वगैरे होतात. माझ्या प्रॉपर्टीवरती एन्क्रोचमेंट झाली तर मला आवडेल. खरंच हा खूप मोठा विचार आहे आणि फार कमी जण सिनेमा या माध्यमाकडे इतक्या जाणीवपूर्वक, इतक्या वेगळ्या नजरेने, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, म्हणजे नॉट ओन्ली ऑडिशन्स आणि लुक टेस्ट, की त्याला खरंच घोड्यावर बसता येतं का. तर म्हणजे आम्ही चक्क मैदानात जाऊन की मला का चालवून दाखव घोडा, इथपर्यंत सगळं करून मग त्याला निवडलं. त्या परीक्षेतून तो पास झाला आणि नंतर त्यांनी तो पटकावला मान, असं म्हणू शकतो आपण. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला पाठवलं असावं असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही 3-4 लुक टेस्ट करून आमचं असं झालं होतं की अरे आपल्याला मिळणार आहेत का नाही, आपल्याला जे डोळ्यासमोर आहेत, जे आपण इमॅजिन करतो आहोत असे संभाजी महाराज, पण तसं तो मिळाला. आणि मला दुसरं असं की मला असा अभिनेता हवा होता की ज्याच्या मागे काही बॅगेज नाही आहे, की अमुक एका मालिकेत तो दिसला आहे, अमुक एका सिनेमामध्ये तो दिसला आहे, मग तो सामाजिक सिनेमा असला किंवा ऐतिहासिक सिनेमा असला, कशातही तो दिसलेला असा फ्रेश चेहरा आणायचा, असा निर्मात्यांचा आणि माझा अट्टहास होता. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये भूषण व्यवस्थित उतरला आणि आम्ही त्याची निवड केली. आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते यावेळेला तुमच्या नेहमीच्या सिनेमात जसे दिसतात किंवा तुमच्या हक्काचे असं मी म्हणेन त्यांना, त्यापेक्षा थोडे अजून बरीच नवीन कास्ट सुद्धा दिसते. तर तेही विचार असा ठरवला होता का? आणि त्यांनी त्यांचे फोन आले की नाही, आम्हाला का नाही घेतलं, तेही सांगा जरा. हा माझ्यावर का आरोप केला जातो मला काही कळत नाही. खरं तर आपण प्रत्येक सिनेमामध्ये एकतरी नवीन चेहरा आणायचा प्रयत्न करतो आणि खूप मोठी टीम असते आणि ती मोठी आणि जे हक्काचे आहेत ते अगदी म्हणजे ते कुटुंबच आहे. एकदा माणूस आला की तो त्या कुटुंबाचा भाग होऊन जातो. जसा अभिजित श्वेतचंद्र आहे, तो सुभेदारमध्ये आणि सुभेदारमध्ये तो जॉईन झाला आणि आता तो शिवरायांच्या छावामध्ये पण ज्योत्याजी केसरकरांची भूमिका करतोय. पण यावेळेला मी असं ठरलं होतं की शिवराज अष्टक आणि शंभूचरित्र ह्याच्यामध्ये काहीतरी एक फरक असला पाहिजे आणि त्यामुळं प्रमुख पात्रांमध्ये फ्रेश चेहरे दिसतील असा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला, ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे अनुभवी अभिनेते हवे होते. कारण शिवाजी महाराजांच्या वेळी जे लोक असतील ते आता संभाजी महाराजांच्या वेळी थोडेसे वयस्क झालेले असतील, त्यामुळं तसे रांगडे दिसणारे पण अनुभवी दिसणारे आणि तसे ज्याला आपण जेनरस म्हणतो चेहऱ्याने असे अभिनेते आम्ही निवडले. जसं सरसेनापती आंबेरावांच्या भूमिकेसाठी प्रसन्न केतकरांना आम्ही निवडलं, किंवा बहिर्जी नायकांच्या भूमिकेसाठी रवी काळे, एक वेगळी निवड तशी झाली. काही जुने मंडळी पण हाताला हात द्यायला आलीत, म्हणजे जसं विक्रम गायकवाड आहे कवी कलशांच्या भूमिकेमध्ये, अभिजित श्वेतचंद्र ज्योत्याजी केसरकर करतोय, तृप्ती तोरडमल याच्यामध्ये येसुबाईंची भूमिका करते. तर असं सगळं ते नव्या जुन्याचं खूप छान मिक्सर झालं. स्वाभाविकपणे जी नावं मी वगळूच शकत नाही, जसं चिन्मय आहे किंवा मृणालताई आहेत, आता आऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या भूमिकेत तेच दोघं जण आपल्याला त्याच्यात दिसतील. कारण मला स्वतःला दुसरं कोणी इमॅजिन होत नाही. प्रेक्षकांच्या मनात त्या प्रतिमा ठसलेल्या आहेत, तसे तुम्हाला तसंही झालेलं आहे. म्हणजे अट्टहासाने मी कुठल्या गोष्टी केल्या नाहीत, पण ज्या गोष्टी करायला हव्यात, सिनेमासाठी महत्त्वाच्या, कथेसाठी महत्त्वाच्या, इतिहासासाठी महत्त्वाच्या, त्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्की केल्या याच्यामध्ये. खरंच खूप छान वाटलं, नेहमीच खूप छान वाटतं तुमची मुलाखत घेताना. आणि या सगळ्या मोहिमेसाठी तुमच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या नव्या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराज.